फोटोमधून बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे, तेही एका क्लिकमध्ये. तर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही एकदम बरोबर व्हिडिओवर आला आहात आणि व्हिडिओ तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे. फोटोमधून बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी आज आपण असा ॲप बघणार आहोत, त्यात तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये बॅकग्राऊंडच नाही तर खूप सारे फीचर सुद्धा दिलेले आहेत. तर आपले खूप सारे मित्र या ॲपचा यूज सुद्धा करत असतील, पण त्यांना याच्यामध्ये असणारे काही हिडन फीचर्स आहेत तर ते माहीत नसतील. तर तेच आता आपण सांगणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. आणि भावांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. आणि भावांनो, चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन ट्युटोरियलसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम आपल्याला आपलं फोटो रूम हे ॲप आहे, तर ते ॲप ओपन करून घ्यायचं आहे. तर याची लिंक आपण पिन कमेंटमध्ये दिलेली आहे. तर भावना तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. तर भावना इथं आपल्याला पहिला ऑप्शन आहे, तर इथं बॅकग्राऊंड रिमूव्हचं आहे. इथं दुसरं येतं रिटचचं आहे. तिसरा येतं इन्स्टंट बॅकग्राऊंड. तर आपण हे सर्व काही फीचर्स आज आपण बघणार आहोत. तर भावना तुम्ही इझिली ते बॅकग्राऊंड रिमूव्ह याच्यावर क्लिक केलं तरी पण होईल ना. तर इथं खाली जो ऑप्शन दिला स्टार्ट फ्रॉम गॅलरी, तर इथं क्लिक केलं तरी तुमचं बॅकग्राऊंड पण सुद्धा रिमूव्ह करता येईल. तर त्यासाठी अगोदर आपला मेन इमेज आहे तर ते सिलेक्ट करून घेऊ. तर अशा मी इमेज आपली सिलेक्ट केली. तर बघू शकता फक्त एका क्लिकमध्ये आपण इझिलीरित्या बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे. तरी तुम्ही ट्रान्सपरंटवरती जाऊन ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर आपल्या इथे एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून तुम्ही इझिलीरित्या सेव्ह टू गॅलरी करून आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता. एकदम PNG फॉर्मॅटमध्ये सेव्ह होईल. तर भावांना काहीच म्हणजे काहीच आपल्याला करायचं, फक्त एका क्लिकमध्ये पूर्णपणे बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं, तर तेही काही सेकंदामध्ये. आणि भावना बाकी तर रिटच आहे. तर रिटच वरती गेल्यानंतर तर रिटच मध्ये काय होतं, जे आपल्याला कधी कधी व्हिडिओ एडिटिंग करता वेळी तर आपल्याला आपल्या बॅकग्राऊंड मधून ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट घालवायला लागतं. तर ऑब्जेक्ट रिमूव्ह करण्यासाठी तर याचा उपयोग केला जातो. विविधरित्या तुम्ही इथं आपल्या ब्रशची साईज आहे तर ती साईज मोठी किंवा बारीक करू शकता. त्यानंतर भावना आपला जो ऑब्जेक्ट असेल तर त्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर याच्यावर हे सिलेक्ट करायचं आहे. तर सिलेक्ट करता वेळी आपल्याला काय करायचं आहे, जे आसपासचा जो आपला बॅकग्राऊंड असेल तर त्याला सुद्धा थोडंफार सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून आपला बॅकग्राऊंड हा फोटो सोबत मर्च होऊन जातो. तर थोडा वेळ लागेल याच्यासाठी, पण इझिलीरित्या होऊन जातो हे पण. तर भावना बघू शकता, तर आपला प्रॉपर्टी त्या पूर्णपणे तर नाही झाला, पण आपला ऑब्जेक्ट हा गायब झालेला आहे. गायब म्हणजे रिमूव्ह केलेला आहे आपण. तर याला सुद्धा तुम्ही बॅकग्राऊंड इथून सेव्ह करू शकता. जर आपण व्हिडिओ एडिटिंग वगैरे काही करत असतो 3D मध्ये, तर तेव्हा आपल्याला याचा खूप उपयोग होतो. तर हे सुद्धा तुम्ही इझिली त्या शेअर बटनवरती क्लिक आपलं सॉरी तर मग एवढं झालं तरी तुम्ही आपल्या नेक्स्ट बटनवरती क्लिक करून तुम्ही इझिली तिथून एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून सेव्ह टू गॅलरी करू शकता. तर भावना आपला जो पुढचा ऑप्शन येतो इन्स्टंट बॅकग्राऊंडचा आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं भावना, आपला फोटोचा जो बॅकग्राऊंड असतो तो रिमूव्ह होऊन आपल्याला दुसरा कोणताही बॅकग्राऊंड तिथे आपण यूज करू शकतो. तर मी सिम्पली ते आपला हा फोटो एकदा सिलेक्ट करतो. ऑटोमॅटिक बॅकग्राऊंड आपला रिमूव्ह होऊन जाईल. त्यानंतर भावना येतं आपल्याला काही बॅकग्राऊंड सोबत आपला फोटो जनरेट होऊन येईल. तर भावना आता नेटवर्क प्रॉब्लेममुळे मला वाटतं थोडा टाइम घेतो. परत एकदा ट्राय करून बघतो मी. तर भावना मला वाटतं काही नेटवर्क इश्यूमुळे थोडा जरा वेळ लागतो, पण इथे तुम्ही इझिलीरित्या तुम्ही ट्राय करू शकता.
तुम्हाला खूप सारे इथे बॅकग्राऊंड येतील. तर भावना इथं तुम्हाला बॅकग्राऊंड जर आवडलं नाही तर इथं तुम्हाला परत बॅकग्राऊंड सर्च करण्यासाठी ऑप्शन येतो, तर इथे तुम्ही इथे क्लिक करून अजून सुद्धा तुम्ही बॅकग्राऊंड ऍड होत जातील. तर भावना मी तुम्हाला आता नेक्स्ट दाखवतो. तर हे थोडं जरा नेटवर्कच्या इश्यूमुळे मला वाटतं होत नसेल. त्यानंतर आपलं आहे ईस्टर्न शॅडो. तर याच्यामध्ये काय होतं भावना की आपल्या फोटोलाही शॅडो बसते, बस बाकी काय नाही होत तिथं. तर भावना बघू शकतो आपण जे आपली मेन इमेज आहे तर त्याच्याकडे आपल्याला शॅडो रेडी झालेली दिसते. तर भावना हे आपण जे आता फोटोशॉप किंवा पिक्चर वरती करायला गेलो तर आपल्याला खूप सारा वेळ लागतो. तर आपण इझिली इथून एकच क्लिकमध्ये फक्त करू शकतो. तर भावना बाकी तर आहे रिसाईज. तर रिसाईज मध्ये काय भावना आपली जी फोटोची साईज असेल तर ती साईज आपल्याला कमी जास्त करता येते. तर भावना बघू शकता इथं खालती आपल्याला कस्टमाइज मध्ये दिलेले आहे किंवा आपल्याला ही इंस्टाग्राम स्टोरी पेज साठी साईज दिलेली आहे, इंस्टाग्राम पोस्ट साठी. तर भावना अशा प्रकारे आपल्या युट्यूब थंबनेल वगैरे दिलेलं आहे. तर आपल्याला जे आपली फोटोची साईज आहे तर तिला आपल्याला रिसाईज करता येते. त्यानंतर भावांना तुम्ही आता खालती गेला अवधे तर मग तुम्ही खालती स्क्रॉल करत गेलं तर मग तुम्ही तो बघू शकता आपल्या व्हॉट्सअप डीपीला वगैरे आपण जे फोटो ठेवतो आपण. तर अशा वरती आपण पिक्सेल ॲप किंवा फोटो रूमवरती किंवा आपल्या सॉरी फोटोशॉप वरती जर करायला गेलं तर आपल्याला इथं खूप सारा वेळ लागतो. तर आपण भावांना इथं काही सेकंदामध्ये करू शकतो हे काम. तर भावना बघू शकता एकदम भारी आणि एकदम खतरनाक भावना तुम्ही फक्त एका क्लिक मध्ये करू शकता. तुमच्या तो व्हॉट्सअप डीपी डीपी किंवा इंस्टाग्रामचा पण जो डीपी प्रोफाईल फोटो ठेवतो तर त्याच्यासाठी एकदम खतरनाक आहे हा. तर मग बघू शकता तुम्हाला जे आवडेल तर ते घेऊ शकता. तर अजून भावना तुम्ही जसं जसं खालती स्क्रोल कराल तर तसं तुम्हाला खूप सारे फीचर्स मिळत जातील. तिथून तुम्ही काही घेऊन ट्राय करू शकता आणि हे समजायला पण एकदम इझी भावना. तर इथे जास्त काही आपल्याला एडिट करायची काही गरज लागत नाही. तर मग इथे सुद्धा तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड आपल्याला जर आपला जो फोटो असेल तर त्याचा फक्त बॅकग्राऊंड आपल्याला ब्लर करण्यासाठी तर हा आहे फक्त बॅकग्राऊंडला आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथून इझिली त्या करू शकता. तर भावना बघू शकता खूप म्हणजे खूप सारे फीचर्स आहेत. तर नक्कीच ट्राय करा. आणि भावना आपण हे ॲप एकदम पूर्ण फ्रीमध्ये दिलेलं आहे. तर बघू शकता इथं कोणतेही तुम्हाला पैसे पेमेंट करायची गरज नाही. तर त्याची लिंक हे आपण कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्यासाठी भावना आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन लिंकला क्लिक करा आणि तुम्ही ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि भावना अशाच नवनवीन ट्युटोरियलसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चल तर भावना भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.